लोक म्हणतात YouTube हे अल्गोरिदमवरती काम करतं. मग अल्गोरिदम समजून घ्या. पण खरं तर अल्गोरिदमला खुश कसं करायचं हे आपण पाहूया. CTR आणि वॉच टाईम या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. CTR जे 100 लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पोहोचला आणि त्यातील 10% लोकांनी तो पाहिला, तर हा 10% CTR तुमचा असतो. त्यानंतर क्लिक मिळवण्याचे शस्त्र म्हणजे तुमचं थंबनेल आणि अल्गोरिदमसाठी संकेत म्हणजे तुमचं टायटल, डिस्क्रिप्शन हे तुमच्या अल्गोरिदमला कंटेक्स्ट देतं आणि टॅग्स हे तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज आणण्यासाठी सपोर्ट करतं. पण हे कसं आणि हे कसं यूज करायचं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा. चला तर मग आजच्या डिटेलमध्ये पाहूया की या 4 गोष्टी आपल्या व्हिडिओजवरती व्ह्यूज आणण्यासाठी कसा उपयोग होतो. यूट्यूब हे अल्गोरिदमवरती काम करतं. आता आपला व्हिडिओ पुश करण्यासाठी आपल्याला मदत करतं ते अल्गोरिदम. पण अल्गोरिदमला खुश कसं करायचं ते आपल्या हातात आहे. पहिली गोष्ट म्हणजे CTR आणि वॉच टाईम. जर CTR आपला चांगले असेल आणि वॉच टाईम जर चांगला असेल तर आपोआपच अल्गोरिदम हा आपला व्हिडिओ पुश करतो. आता CTR आणि वॉच टाईम हे अल्गोरिदमसाठी आणि CTR आणि वॉच टाईमसाठी काय महत्त्वाचं आहे तर थंबनेल आणि आपलं टायटल. म्हणजे थंबनेल आणि टायटल हे आपल्या हातात आहे. जर आपण ते चांगलं परफेक्ट बनवलं तरच अल्गोरिदम आपल्यावर खुश होईल. त्यासाठी काय करायचं? थंबनेल आधी लोक तुमचा थंबनेल पाहतात आणि नंतर लोक तुमचा व्हिडिओचं टायटल वाचतात. थंबनेल म्हणजे थोडक्यात काय? आपल्या घराचं प्रवेशद्वार. जर आपल्या घराचं प्रवेशद्वार चांगलं असेल तर लोक साहजिकच आपल्या घरात येणार आहेत आणि तेथेच लोक खुश होणार आहेत. म्हणून थंबनेल हे खूप महत्त्वाचं असतं कारण सर्वात प्रथम थंबनेल पाहून लोक तुमच्या व्हिडिओजवरती क्लिक करणार आहेत आणि तिथूनच क्लिक रेट तुमच्या चॅनलवरती येणार आहे आणि तुमचा व्हिडिओ पुश होणार आहे. आता चांगला त्यासाठी व्ह्यूज वाढवण्याची पहिली पायरी म्हणजे थंबनेल. आता थंबनेल बनवताना अगदी साधा बनवायचा आहे आणि त्यामध्ये मी जे सांगितलेलं आहे त्यानुसार तुमचे फेस एक्सप्रेशन ठेवा, जेणेकरून लोकांना समजेल की यामध्ये काय आहे. आणि टायटल हे मोठ्या फॉन्टमध्ये, सबटायटल हे छोट्या फॉन्टमध्ये अशा प्रकारे फॉन्ट निवडा. कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित ठेवायचं आहे. थंबनेल हे व्हिडिओमध्ये असणाऱ्या कंटेंटच्या रिलेटेड असावं. थंबनेलमध्ये एक आणि कंटेंटमध्ये एक असं करायचं नाही. त्यामुळे नंतरच्या तुमच्या व्हिडिओजवरती लोक पाहत नाही किंवा क्लिक करत नाही. नंतर टायटल हे अल्गोरिदमला सिग्नल देत असतं की आपला व्हिडिओ कशा संदर्भात आहे. म्हणूनच तुम्ही ऐकलं असाल की अनलिस्टेड व्हिडिओ ठेवा आणि नंतर पब्लिक करा. की अनलिस्टेड जेव्हा असतो तेव्हा व्हिडिओची प्रोसेस ही चालू असते. अल्गोरिदम त्याचं काम करत असतं आणि आपला व्हिडिओ कशा संदर्भात आहे हे तेव्हा त्याला समजतं आणि पब्लिक केल्यानंतर ते लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवतो. म्हणून व्हिडिओ अपलोड करतानाही तो अनलिस्टेड ठेवा आणि नंतर पब्लिक करा. तर आता आपण टायटल पाहूया. टायटल हे अल्गोरिदमला सिग्नल देत असतं आपला व्हिडिओ कशा संदर्भात आहे. त्यामुळं टायटल अगदी मोजकं आणि जे आहे तेच ठेवा. व्हिडिओमध्ये एक आणि टायटल एक असं ठेवू नका. लोकांचा विश्वास हा कमी होतो. यानंतर डिस्क्रिप्शन. यूट्यूबचं अल्गोरिदम हे डिस्क्रिप्शन वाचतं, म्हणून डिस्क्रिप्शन हे महत्त्वाचं असतं. डिस्क्रिप्शन हे अगदी मोजक्या शब्दात लिहायचं आहे. सगळ्यात सुरुवातीला शॉर्ट समरी. थोडक्यात आपल्या चॅनलमध्ये काय आहे हे आपल्याला सुरुवातीला टाकायचं आहे. त्यानंतर रिलेटेड कीवर्ड म्हणजे तुमच्या चॅनलमधील काही कीवर्ड्स तुम्ही त्या ठिकाणी टाकायचे आहेत आणि हॅशटॅग हे 4 ते 5 असावे. जास्त हॅशटॅग टाकण्याची गरज नसते. अगोदर थोडक्यात कीवर्ड्स टाकून घ्यायचे आहे आणि कीवर्ड्स टाकताना तुमच्या टायटलमध्ये जे शब्द कीवर्ड्स म्हणून असतील तेच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये वापरू शकता आणि त्यानंतर हॅशटॅग 3 ते 5 हे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर सोशल लिंक्स जर तुमच्या असतील तर तुम्ही लिंक्स ॲड करू शकता, नसतील तर हरकत नाही. आणि सर्वात खाली लाईक आणि सबस्क्राईब करा असं तुम्ही लिहू शकता. आता टॅग्स हे खरंच काम करतात का? टॅग्स हे आपल्या व्हिडिओला सपोर्टचं काम करत असतात. सिमिलर कंटेंट म्हणजे आपण जे टॅग आपल्या व्हिडिओजमध्ये टाकतो तर त्याच प्रकारच्या व्हिडिओजमध्ये आपला व्हिडिओ हा दाखवला जातो. आणि ते कसे वापरायचे तर मेन कीवर्ड आपल्या टॅगमध्ये लावायचे आहे. टॅग लावताना सुरुवातीला हॅशटॅग लावणे हे गरजेचे नसते, पण बहुतेक जण हे सुरुवातीला हॅशटॅगचा वापर करतात. हॅशटॅग हे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही वापरा, तेथे त्याचा उपयोग होतो.
पण टॅग्समध्ये लावण्याची गरज नाही. त्यानंतर रिलेटेड कीज, जे तुमच्या चॅनलच्या रिलेटेड वर्ड्स तुम्हाला वाटत असतील किंवा सगळ्यात सोपं आणि इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही यूट्यूबमध्ये जायचं आणि तुमचा व्हिडिओ ज्या विषयासंदर्भात आहे तो त्या ठिकाणी सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर खाली जे काही तुम्हाला रिलेटेड सर्च केलेले वाक्य दिसतील तेच वाक्य तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर टॅग हे मराठी प्लस इंग्लिश आणि प्लस हिंदीही तुम्ही टाकू शकता. उदाहरणार्थ यूट्यूब टिप्स इन मराठी किंवा तुम्ही ते इंग्लिशमध्येही टाकू शकता. अशा पद्धतीने टॅग्स टाकल्यानंतर तुमचा व्हिडिओ हा सजेशन लिस्टमध्ये त्याच कंटेंटच्या सजेशन लिस्टमध्ये आणण्यास मदत होते. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा थंबनेल, टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स हे सगळं व्यवस्थित असलं तरीही जर थंबनेलवरती क्लिक करून तुमचा कंटेंट हा बोरिंग असेल तर व्ह्यूअर्स 10 सेकंदही तुमच्या कंटेंटवरती थांबत नाही. त्यामुळे अल्गोरिदम तुमच्या व्हिडिओला पुश करत नाही. त्यामुळे तो व्हिडिओ तेथेच थांबतो आणि तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येत नाही. म्हणून कंटेंट चांगलं करण्याचा प्रयत्न करा, कॉन्फिडन्स ठेवा, स्पष्ट बोला, या सर्व गोष्टी इम्प्रूव्ह करा. त्यामुळे तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज नक्की येतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.